प्राचार्य डॉक्टर जाधव सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर महेश कुमार माने सर, सूत्रसंचालन करणारे आमचे सहकारी मित्र प्राध्यापक विजय जाधव सर व ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते आपण सर्व विद्यार्थी मित्र हो, आपण महाविद्यालयामध्ये प्रत्येक वर्षी आपले जे महापुरुष आहेत त्या प्रत्येक महापुरुषांची जयंती आपण साजरी करतो आणि त्यांच्या विचारांची देवाणघेवाण आपण या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये करत असतो. 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती झाली. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली आणि आज 14 एप्रिल महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आपण महाविद्यालयामध्ये साजरी करत आहोत. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार आपण महाविद्यालयामध्ये घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा माझा विषय आहे. या विषयावरती मी तुम्हाला या ठिकाणी मला जेवढे बाबासाहेब कळाले, जेवढे मी समजून घेतलं आहे तेवढं तुम्हाला या ठिकाणी मी त्याचे विचार, त्याच्या विचारांची देवाणघेवाण करण्याचा मी प्रयत्न करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जयंती साजरी का करायची, याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? या देशातील जेवढे महापुरुष आहेत या प्रत्येक महापुरुषांचं खूप मोठे योगदान आपल्या देशावरती आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या सकारात्मकतेमुळे जे काही देता येईल ते देश आपल्या देशाला दिलेलं आहे आणि त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास पाहत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे घडले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला कशी घटना दिली, ज्याला आपण राज्यघटना म्हणतो. ही राज्यघटना तयार करत असताना बाबासाहेबांच्या आयुष्यातले जे काही संघर्षमय जीवन होते ते संघर्ष बाबासाहेबांनी विषय पार पाडलेले. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही वाचलं असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष केलेला आहे. त्यांनी त्यांच्या शिक्षण कालावधीमध्ये खूप मोठे हाल त्या ठिकाणी त्यांनी सोसलेले आहे. बाबासाहेब शिक्षण घेताना तुम्हाला माहिती आहे की त्या काळी अस्पृश्यता हा फार मोठा कलंक लागलेला या देशामध्ये होता आणि तो कलंक मिटवण्यासाठी देशामध्ये जी असमानता आहे ती असमानता पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांनी जीवाचं रान केलं. तुम्हाला माहिती आहे, या देशाची घटना लिहित असताना बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अहोरात्र एकत्र केले आणि सुंदर अशी या देशाची घटना लिहिली. तुम्हाला माहिती आहे, आज देशामधल्या वेगवेगळ्या विभागाचा जर विचार केला की महिलांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अस्पृश्यांचे प्रश्न असतील, वेगवेगळ्या आपण या ठिकाणी हिंदू म्हणून या ठिकाणी स्वतःला समजतो, परंतु हिंदू असताना सुद्धा त्या हिंदू मधल्या काही ज्या काही चाली रूढी परंपरा ज्या आहेत या रूढी परंपरामध्ये अस्पृश्यांना त्या ठिकाणी वाव नव्हता. अशा अनेक गोष्टी आहेत आणि या गोष्टीचा विचार करून बाबासाहेबांनी त्यांना फक्त एकच माहिती होती की या देशामध्ये जर समानता आणायची असेल तर या देशामध्ये समान हक्क पाहिजे, स्त्रियांना हक्क पाहिजे, अस्पृश्यांना हक्क पाहिजे, उच्च नीचता ही पूर्ण दूर झाली पाहिजे. कारण त्यांनी या अस्पृश्यावरील भेदभाव नष्ट करण्यासाठी महिला आणि कामगारांच्या हक्कासाठी लढण्यासाठी त्यांचं पूर्ण आयुष्य समर्पित केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांची जयंती एक समता दिन म्हणून या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. बाबासाहेबांच्या महाविद्यालय जीवन असेल, माध्यमिक जीवन असेल, प्रत्येक त्यांच्या शिक्षणाच्या कालावधीमध्ये त्यांना वेगवेगळ्या भूमिकेतून त्यांना हार मानायला लागलेले आहे. परंतु बाबासाहेबांनी
त्यांचं लक्ष कधीच विचलित होऊ दिलं नाही. मी वाचलं असतं की बाबासाहेबांनी एका पावाच्या तुकड्यावरती पूर्ण दिवस घातलेले आहेत. रात्र दिवस अभ्यास करायचे. माहिती की अनेक लोक आहेत, सयाजीराव गायकवाड माहिती असतील तुम्हाला. सयाजीराव गायकवाड यांच्या त्यांनी दिलेल्या पद्धतीमुळं बाबासाहेब परदेशात शिक्षणासाठी गेले होते. बाबासाहेब परदेशात जाऊन अर्थशास्त्राची पदवी त्यांनी प्रदान केली आणि तुमच्या भाषेत सांगतो या देशातले पहिले विद्यार्थी बाबासाहेब ज्यांनी अमेरिकेत जाऊन अर्थशास्त्रासारखी पदवी त्यांनी त्या ठिकाणी प्रदान केलेली आहे. अशा कोलंबिया विद्यापीठासारख्या विद्यापीठामध्ये जाऊन बाबासाहेबांनी शिक्षण पूर्ण केलं. म्हणून बाबासाहेबांचं एक या ठिकाणी सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून त्याची आयडेंटिटी तयार झाली. मित्रांनो, बाबासाहेब अभ्यास करत असताना लक्षात ठेवा, मी परत रिपीट करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत असताना त्यांचं लक्ष थोडंही विचलित होत नव्हतं. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेब ज्यावेळेस लायब्ररीमध्ये बसायचे, अभ्यासाला बसायचे, तेव्हा त्यांचे ते लायब्ररीयन म्हणायचे, बाबासाहेब अहो तुम्ही इतका अभ्यास करता तुम्हाला झोप येत नाही का? बाबासाहेबांचं ते वाक्य होतं, या देशातला माझा समाज झोपलेला आहे आणि त्या समाजाला जागृत करण्यासाठी मी जागतोय. डोळ्यात रक्त येतं बाबासाहेबांच्या, परंतु बाबासाहेबांना माहिती की मी जर झोपलो तर माझा समाज कायमचा झोपी जाईल. म्हणून मला या समाजाला जागा करण्यासाठी जागावंच लागेल. आणि म्हणून अशा पद्धतीने बाबासाहेबांनी अहोरात्र करून बाबासाहेबांनी शिक्षणाचं काम पूर्ण केलेलं आहे. मला माहिती असेल की भारतीय राज्यघटना लिहित असताना त्या समितीमध्ये 7